नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त ना, मस्तच असायला पाहिजे. तर तुमचा आजचा दिवस सुख, शांती, समाधान आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तरी आज आहे ना, सकाळचं असं काही वातावरण होतं, तर म्हटली थोडंसं असं व्हिडिओमध्ये घेते. खूप छान वाटत होतं सकाळी, असं थोडंसं असं कोवळं ऊन पडत होतं. पहिले तर दादा ताईंचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते. तर सकाळ झाली की लगेच आपल्या कामांची लिस्ट तयार होते. आज काय करायचं, काय नाही करायचं, दिवसभरामध्ये काय कुठे जायचंय, कुठे नाही जायचंय. तर माझ्या कामांचं आज आहे ना, काय होतील की नाही ते पण मला माहित नाही. कारण की आपल्याच अंगामध्ये जो अवगुण आहे ना, तो आपलीच कामं आपल्याला करून देत नाही. तो म्हणजे आळस. आज आहे ना, खूप आळस आलेला मला. पण आळस घेऊन चालत नव्हतं. कारण की जर असंच जर ठेवलं ना घर आणि आपलं कामं वगैरे, तर परत पुन्हा त्या कामांना हात लावायचं म्हणजे आपल्यालाच लावायचं आहे ते. जरी आपण आता ह्यावेळेस बोललो, की नाही मला आता नाही करायचंय, खूप कंटाळा आलाय, तर राहू दे आता नंतर करतो. नंतर उठून सुद्धा आपल्यालाच तीच कामं करायची. तर आज आहे ना, मी माझ्याबरोबर पण असंच झालंय. म्हणजे खूप कंटाळा, आळस घेऊन काहीच करून म्हणजे काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे तर मी काय केलंय, की एका साईडला आहे ना, स्पीकरवरती गाणी लावून दिलेत. कारण की गाणी ऐकता-ऐकता आहे ना, आपलं मन म्हणजे त्या गाण्याकडेच जातं. कंटाळा म्हणजे आळस वगैरे आले ते काहीच आपण सगळं विसरतो. आणि गाणी ऐकण्यामध्येच आपलं मन दंग होतं ना, त्याच्यामध्ये आपला आळस, कंटाळा जो काय आहे ना, तो कुठे पळून जातो समजत नाही. त्यामुळे आपल्याला जर कंटाळा आला ना, तर असंच करायचं. मी असंच करते, की मला वाटलं ना, मला कंटाळा येतोय, आळस येतोय म्हणजे काहीच मी करू शकत नाही, तर मी डायरेक्ट स्पीकरला गाणी वगैरे लावते आणि एका ठिकाणी ठेवून देते. म्हणजे कसं आपल्याला स्फूर्ती येते गाण्याच्या ह्याच्यावर ते काम करायला. माझं असंच आहे. तर मी आता नाही ते डाळ-भात वगैरे लावून घेतलं. कारण जर बसून राहिली तर परत पुन्हा तीच कामं मलाच करायची आहेत. माझी कामं कोणीच करायला येणार नाही. त्यामुळे असं काहीतरी करायचं ज्याने आपल्याला आपल्या अंगामध्ये स्फूर्ती येणार. तर मी असंच करते. स्पीकर लावून दिलं आणि गाणी आपल्या आवडीची जो आपल्याला गाणं पाहिजे तो लावायचा आणि तो ऐकत बसायचा. असंच नाही की देवाचा लावायचा, नाहीतर दुसरं काय लावायचं. जो आवडतो तो लावून घ्यायचा आणि आपली कामं करत जायची. तर इथे मी डाळ-भात लावून दिलं गॅसवरती आणि माझी पूजा असते ती मी करायला घेतली. कंटाळा करून काहीच उपयोग नाहीये, कुठलीच कामं होणार नाहीयेत आणि अशी कंटाळा करून आहे ना, मी आज हे नाही करणार, मी ते नाही करणार, तर अशी आपली भरपूर सारी कामं राहून जातात. काहीच होत नाही त्याच्याने. तर कंटाळा घेऊन बसण्यापेक्षा आहे ना, आपण तीच कामं जर आवडीने करायला गेलो ना, तर आपला आळस, कंटाळा कुठे निघून जाईल ना, तोच आपला कळत नाही. तर इथे ना माझे डाळ-भात वगैरे लावलं, पूजा वगैरे झाली आणि मी वरती आली. कारण वरती आज आहे ना, खूप असं मस्त ऊन पडलेलं, त्यामुळे प्लास्टिक उघडून बाहेरची हवा आतमध्ये येईल असं प्लास्टिक मी दोरी बांधून हे केलेलं आहे. त्यामुळे प्लास्टिक सरकवल्यावरती बाहेरची हवा मस्त आतमध्ये येते. तर ते करून ठेवलं म्हणजे चांगलं वाटतं. तर त्याच्यानंतर मी खाली आले आणि जे जे काही किचन वगैरे, ओटा वगैरे होता तो साफ करायचा होता. कारण बसून उपयोग नव्हता. काहीच कामं होणार नाही. कामं करत गेलो तरच आपला कंटाळा जाईल. जर नाही करत राहिलो ना आपण कामांना हातच जर नाही ना लावलं, तर आपली कामं तशान तशीच राहणार. काहीच नाही करणार आपण. त्यापेक्षा उठायचं ना कामाला लागायचं आपल्या. आणि एकदा कामं झाली आणि त्याच्यानंतर जर बसलो ना, तर काही फरक नाही वाटत आपल्याला. तर इथे आहे ना, माझ्या झाडांना सुद्धा पाणी घालायचं होतं, तर ते सुद्धा मी करून घेतलं. कारण त्यांना सुद्धा पाणी पाहिजे. त्याच्यानंतर आली खाली बॉटल वगैरे भरायच्या होत्या. पाणी आलेलं, तर इकडे बॉटल वगैरे साफ करून पाणी भरायचं होतं. तर ते करायला आली. बसली असती तर काहीच काम झालं नसतं. त्यामुळे कामं केलेली बरी. तर एकदम आवड निर्माण झाली. गाणं वगैरे लावलं ना, तर एकदम आवड निर्माण होते आणि आपण व्यवस्थित असं तयार वगैरे व्हायचं. जेव्हा आपल्याला कंटाळा, आळस येतो ना, तेव्हा स्वतःहून तयार वगैरे व्हायचं मस्त असं आणि त्याच्यानंतर आपली कामं करायला घ्यायची. बघा तुमचा कंटाळा वगैरे सगळा निघून जाणार. तर माझं असंच मी असंच करते. तर इथे आहे ना बॉटल वगैरे स्वच्छ धुवून आहे ना भरून घेतल्या. मी हंडाच तापवते त्यामुळे हंड्यातलंच पाणी भरते. डायरेक्ट नळाचं पाणी भरत नाही मी कारण आम्ही गरमच पाणी पितो त्यामुळे हंड्यातलंच पाणी मी भरून घेते. त्याच्यानंतर माझ्या झाडाची सुद्धा मला काळजी घ्यायला लागते. त्यामुळे त्याच्याकडे बघितलं नाही ना तर त्याची पानं आहेत ना पिवळी-पिवळी होऊन जातात. त्यामुळे पाणी स्वच्छ दुसरा भरून ठेवला ना थंड, तर आपली झाडं पण म्हणजे तो झाड आहे ना चांगला राहतो. त्यामुळे त्याचा पण काम करून घेतलं. तर आळस आलाय आणि मोबाईल घेऊन जर बसलो ना, तर 5 मिनिटाचा कधी 1-2 तास होईल ना, ते समजतच नाही.
त्यामुळे आपण जेवढे लवकर होईल ना तेवढे आपली कामं करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर कामं झाल्याच्या नंतर मग काही टेन्शन राहत नाही की कामं आहेत नाही तर काय. त्यामुळे कामं पटापट करून घ्यायची, त्याच्यानंतर आरामात राहायचं. तर इथे आहे ना माझं पाणी आलेलं, तर वरची टाकी भरते की नाही तेच मी बघत होती. कारण बाहेर पाईप लावलेला पाणी आलेला तर. तर त्याच्यानंतर इथे मला बॅगासुद्धा आतमध्ये ठेवायच्या होत्या. आत्ता गावाला गेलेलो तर बॅगा माझ्या अशाच ठेवलेल्या, धुवून ठेवलेल्या पण. त्या मी पिशवीमध्ये व्यवस्थित जर ठेवल्या ना, तर त्याला धूळ वगैरे काहीच लागत नाही ना. आपण कपाटामध्ये सुद्धा अशीच ठेवलं ना, तर धूळ वगैरे जातं आतमध्ये. त्यामुळे पिशवीत ठेवलं तर बरं वाटतं ते. त्यासाठी म्हटली हे काम करून घेते, कारण हे पण काम कधीपासून पेंडिंग होतं. जर करायला गेलो ना, तर बराबर कामं होतात आणि तिकडे नाही जर आपण लक्ष दिलं ना, दुर्लक्ष केलं ना, तर ती कामं तशीच राहतात. तिकडे आपण बघत पण नाही आणि काहीच नाही करत. त्यामुळे म्हटली हे आता लक्षात आलंय तर भरून ठेवून दे, कारण ते व्यवस्थित राहायला पाहिजेत. नाहीतर असेच जर ठेवून परत धुवायला जाणार. त्यासाठी म्हटली बांधून व्यवस्थित ठेवलं ना, तर म्हणजे चांगले तरी राहतील. तर त्याच्यानंतर आले इस्त्री करायला, कारण इस्त्रीचे कपडे माझे झालेले. तर म्हटली चला आज हे पण करून घेते. कारण इस्त्रीचे कपडे आपण नेहमी कपडे वगैरे घालतो ना, थोडीफार इस्त्री फिरवली ना, तर बरं वाटतं. नुसते असे चुनलेले कपडे ना चांगले नाही वाटत. तर म्हटली चला हे पण काम करून घेते. तर तुमच्याबरोबर पण असंच होतं का? म्हणजे कधी काम वगैरे असं जास्त असलं किंवा रोज-रोज तीच कामं आपण करतो आणि कंटाळतो. तर तुम्ही पण असेच कंटाळता का? आपलं काम करू वाटत नाही का? तुम्हाला पण असं वाटतं का कधी? तर मला कंटाळा आला, आळस वगैरे आला, तर मी अशी काही कामं काढते, जी मी रोज करत नाही, तीच मी कामं करायला घेते. म्हणजे कसं त्या आळस आपलं निघून जातं. रोजच्या रोजच आपण तेच कामं करतो ना, त्यामुळे आपल्याला आळस येतं. पण जरा असं काही वेगळं केलं ना, तर जरा बरं वाटतं आपल्या शरीराला पण, आपल्याला पण, आपल्या मनाला पण. त्यामुळे कंटाळा आला ना, तर तो असं काही काम करा, जे की आपण नेहमी करत नाही, दुसरं काहीतरी करून बघायचं. त्या कामामध्ये खूप मग मज्जा पण वाटते काम करायला ना, आवड पण निर्माण होते. आणि आळस आहे ना, खूप आपला मोठा दुश्मनच आहे. त्यामुळे आळस अंगामध्ये येऊन द्यायचंच नाही. आळस आहे ना, झटकायचा आणि कामाला सुरुवात करायची. कारण आळस घेऊन जर बसलो ना, तर कुठलीच कामं आपली होणार नाही. आणि इथे आहे ना, माझे सगळे कपडे असे इस्त्री करून झाले. आता व्यवस्थित अशा घड्या करून मी कपाटमध्ये ठेवून देते. म्हणजे कसं बरं पडतं घ्यायला वगैरे. तर हे काम एक झालं. मोठं काम होतं ते एक काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता वरती आले तर म्हटली वरचं आता सगळं काम करून जाते खाली. नंतर परत वरती यायला नको. त्यामुळे झाडं वगैरे काढून घेतलं की बरं असतं. एकाचे एक पाठोपाठ आपण जर कामं करत गेलो ना, तर मग ते कंटाळा आपल्याला येत नाही ना. आपण मध्ये-मध्ये गॅप घेतो ना कामांमध्ये, तर आपली कामं खूप सारी राहून जातात आणि खूप सारा कंटाळा पण येतो आणि एकाचे एक पाठोपाठ करत गेलो ना, तर कसं कामं पण आपली पटापट होत जातात. नाहीतर आपण टाईमपास करत राहिलो ना, तर कुठलंच काम होत नाही ना, अंगाला एक आळसपणा येतं वेगळंच. त्यामुळे माझं असंच आहे, मी करत गेली ना, तर एक लागोपाठ करतच जाते आणि जर बसून राहिलो ना, तर बसूनच राहतो. काहीच करूसं वाटत नाही. त्यामुळे काम करत गेलो ना, तर लागोपाठ करतच जायचा. नंतर मग आरामात बसायचा. तर इथे माझी सगळी कामं मी करून घेतली आणि जर आळस जर घेऊन बसली असती ना, तर कुठलंच काम झालं नसतं. तर मला जायचं होतं आता एका ठिकाणी बाहेर. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.